श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला एक मराठी स्टोरी सांगणार आहे. ती आहे एका आजीची, गरीब भक्ताची, की स्वामी कुठलाही भेदभाव करत नाही आणि आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतात. फक्त मनामध्ये श्रद्धा, प्रेम, विश्वास असेल तर अशक्यही गोष्टी शक्य होतात. तर अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप गर्दी जमली होती. अनेक देशातून, गावातून, शहरातून भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येत होते. स्वामींना महागड्या वस्तू आणत होते. फळं, फुलं, मिठाई, महाग कपडे, सोनं चांदी, सोन्यांचे नाणी अर्पण करत होते. त्या गर्दीमध्ये एक गरीब आजी स्वामींच्या दर्शनासाठी आली, पण तिच्याकडे असं काहीच नव्हतं ती स्वामींना देणार. आणि महागड्या वस्तू तिच्याकडे नव्हत्या, कारण ती खूप गरीब होती. आणि तिने विचार केला की मी स्वामींच्या जवळ दर्शन घेणार नाही जाऊन, आणि मी दुरूनच दर्शन घेणार. आणि ती गर्दीमध्ये एका बाजूला उभी राहिली आणि स्वामींचं दर्शन घेतलं. तिच्याकडे तिने आणलेली होती एक सुकी भाकर, की ती स्वामींना देणार होती. पण ते सगळ्या महागड्या वस्तू बघून तिची इच्छाच झाली नाही की मी स्वामींना देऊ म्हणून, आणि स्वामी हे माझ्याजवळचं स्वीकार करणार का, असं तिच्या मनामध्ये विचार आला. तर ती त्या गर्दीतून दर्शन घेऊन निघणार तेवढ्यात स्वामींनी तिला आवाज दिला. स्वामींनी बाकीचे जे भक्त होते त्यांच्याकडच्या महागड्या वस्तू घेण्याचा नकार दिला, त्यांना बाजूला केलं आणि स्वामींनी आजीला आवाज दिला आणि बोलले की तू माझ्यासाठी काय आणलं आहेस आणि ते मला दिलं नाहीस आणि तू तशीच वापस चालली. तेव्हा आजी समोर आली आणि ती म्हणाली, स्वामी, माझ्याकडे तुमच्याजवळ देण्यासाठी असं काहीच नाही. माझ्याकडे फक्त एक सुकी भाकर आहे, ती पण बाशी आहे, आणि मी हे तुमच्यासाठी आणली होती. पण माझी इच्छा झाली नाही त्या महागड्या वस्तू बघून मी वापस फिरले. स्वामी बोलले की दे ते भाकर इकडं मला. स्वामींनी त्या आजीच्या हातातला भाकरीचा तुकडा घेतला आणि तो आनंदाने खाल्ला. आपल्या गुरूंना फक्त हवं असते प्रेम, विश्वास, खरी भक्ती. मनामध्ये अहंकार नको. अहंकार ही भक्ती असेल तिथं अशक्य असं काहीच नाही. स्वामी सदैव त्या भक्तांच्या पाठीशी असतात ज्यांच्यामध्ये अहंकार नाही, मनापासून विश्वास ठेवतात, भक्ती करतात. अशाच भक्तांची इच्छा स्वामी पूर्ण करतात आणि सदैव त्यांच्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन कथेसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजची आपली कथा इथंच थांबवते.